त्याच्यामुळे मी आत्ता काहीच सांगणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल. खरं सांगायचं तर शब्द कमी पडतील. एक अगदी भांडण करून 2 दिवस का असे ना मला घरी जायचंच. पायवरती करून चोरून खातो. सो 8 to 6 इयर्स नंतर मी काम करते. हाय हॅलो नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं A to Z मराठीमध्ये. सो मी आज आलेली आहे स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2024 रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत एक नवा कोरा छान चेहरा आहे. तुम्ही बघू शकता. खूप खूप स्वागत आहे मयुरी तुझं A to Z मराठीमध्ये. थँक्यू सो मच. कसं वाटतं? खरं तर प्रेक्षकांना धक्का बसणार आहे तुझा चेहरा बघून, पण त्यांनाही लगेच कळलं असेल की अरे स्टार प्रवाहामध्ये आता तुझं आगमन झालेलं आहे. कसं वाटतं इथे येऊन? खूप भारी वाटतंय. म्हणजे खरं सांगायचं तर शब्द कमी पडतील. एक वेगळीच एक्साइटमेंट आहे, एक वेगळंच फिलिंग आहे. Cloud9 म्हणतो ना ते फील करते मी आत्ता. आणि खूप वर्षांनंतर मी स्टार प्रवाह परिवारामध्ये पुन्हा आली आहे. ऑलमोस्ट 5 to 6 इयर्स नंतर मी काम करते आहे. त्याच्यामुळे एक वेगळंच सुख म्हणतो ना ते मी अनुभवते आहे. सो आपला जी थीम आहे गणेशोत्सवाची ती आहे खजिना बाप्पांच्या गोष्टीचा. तसा मला वाटतं तुमच्या मालिका असेल किंवा तुझं काय जे काही कॅरेक्टर असेल ते खजिनाच आहे, गुलदस्त्यातच आहे अजून. तर मला तुला विचारायला आवडेल गणेशोत्सव तुझ्या आठवणीतला गणेशोत्सव किंवा तू लहान असताना काही किस्से झाले असतील गणेशोत्सवाचे किंवा घरात तुम्ही गणपती आणताना डेकोरेशन असेल एव्हरीथिंग सगळंच. माझ्या घरीच बाप्पा असतो 7 दिवसांचा आणि दरवर्षीचा गणपती हा माझ्यासाठी स्पेशल असतो, आठवणीतला असतो. कारण मी मुंबईत असते, सगळी फॅमिली पुण्याला असते, त्यामुळे शूटमुळे जाता येत नाही बऱ्याचदा. त्याच्यामुळे वेळात वेळ काढून म्हणजे मी अगदी भांडण करून 2 दिवस का असे ना मला घरी जायचं असतं माझ्या बाप्पासाठी. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षाचा बाप्पा हा माझ्यासाठी स्पेशल असतो. आणि आठवणींचं तू म्हणशील तर माझा एक डॉग आहे, येस, छोटा, त्याचं नाव ऑगी आहे. सो आता तो एक 2-2.5 वर्षांचा असेल. सो गेल्या 2 वर्षांपासून मी जी गंमत बघती आहे, रात्री तो उठतो आणि बाप्पाच्या हातात जो मोदक ठेवलेला असतो ना लिटरली तो पायवरती करून चोरून खातो. सो आठवणी अशा खूप आहेत, पण ही एक आठवण अशी आहे की जी खूप अशी लक्षात राहते आणि खूप छान वाटतं. किती गोड. सो आता तुझं आगमन झालेलंच आहे स्टार प्रवाह परिवारात. तर या प्रवाहाच्या सोबत गणेशोत्सव जो आहे तो बघायला मिळणार आहे. या गणपतीमध्ये आम्हाला बघायला मिळणार आहे तुझी फॅमिली, ऑफस्क्रीन फॅमिली. येस. आणि ते एक छान असं एक धमाल सरप्राईज असणार आहे. त्याच्यामुळे मी आत्ता काहीच सांगणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल. ओके. सो खजिना बाप्पांच्या गोष्टीचा आहे. तर तू कधी असं गणेशोत्सव जवळ आला की आपण साफसफाई करायला लागतो. सो असं काही बाप्पांच्या गोष्टी तुला सापडल्यात की आपण काही लोक असं करतात की नवीन डेकोरेशनचं साहित्य आणतात, काही जुनंच आपण हे वापरूयात म्हणून जपून ठेवतात. तसं खजिना सापडलाय का की हे आपण बाप्पांसाठी आता वापरूयात? हो. कारण डेकोरेशन आम्ही कधीच विकत आणत नाही. आम्ही सगळं घरी बनवतो. म्हणजे मंदिर असेल, वेगवेगळी थीम असते. जसं आता लास्ट 2 इयर्स बॅक आम्ही बनवलं होतं असं की आम्ही काही माउंटन्स बनवले होते घरामध्ये ज्याच्यातून पाणी वाहतं आहे. सो ती मोटर लावून हे लावून तो प्रॉपर तो एक तलाव क्रिएट करून त्याच्यामध्ये ते कमळ आम्ही सगळं असं क्रिएट करतो घरात. लाईक जंगल थीम असेल तर प्रॉपर ते सगळं, मग जंगल म्हटल्यावर झाडंसुद्धा आर्टिफिशियल नसतात. आम्ही प्रॉपर ती माती टाकून त्याच्यात त्या बिया किंवा हे सगळं करून ते आम्ही उगवतो. त्याच्यामुळे ती एक स्पेशल मेमरी असते. आणि खजिना म्हणायचं झालं तर अशी खूप मेहनत घेऊन डेकोरेशनच्या ज्या गोष्टी असतात, लाईक डेकोरेशनमध्ये हत्ती बनवला असेल किंवा अजून काही, तर ते पोटमाळ्यावर कधीतरी साफसफाई, आता गणपती येणार म्हणून आपण तयारीला लागतो तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी सापडतात ना, तेव्हा त्या एक जुन्या आठवणींना म्हणतो ना उजाळा मिळतो. सो तुला तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत अपकमिंग प्रोजेक्टसाठी. आपण जाता जाता मी तुला काही प्रश्न विचारते, रॅपिड तुला उत्तरं द्यायची आहेत. सो गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य काय आहे? मोदक. येतो तुला? बनवला नाही आहे पण येतो. खायला आवडतं. गणपती बाप्पांचं आवडतं फूल कोणतं? जास्वंद. ओके. भगवान गणेशाचे वडील कोण आहेत? महादेव.
आई किती गोड. गणपतीला विघ्नहर्ता का म्हणतात? सगळ्या दुःखांचं तो निवारण करतो म्हणून. छान. कोणत्या वनस्पतीची पाने फक्त गणेश चतुर्थीच्या वेळी गणपतीला अर्पण केली जातात? पाने आय थिंक इकडे हिंड देत आहे. तुळशीची पाने, तमालपत्र, कोथिंबीर की भारतीय बेल? तुळशीची पानं. सो थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्यासोबत गप्पा मारून. अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.